काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर अशोक चव्हाणांनी टीका केली आहे। नाना पटोले देखील भाजपमध्ये गेले होते, त्यावेळेस नानांनी काय केलं होतं असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। नागपूर विधिमंडळाचं अधिवेशन सोडून काँग्रेसमधून ते भाजपमध्ये गेले होते, त्याचं स्मरण त्यांनी अगोदर करावं असं म्हणत काँग्रेसच्या नेतृत्वाबाबत कुठलाही अपशब्द आपण बोललेलो नाही। काँग्रेसमध्ये असतानाही भरपूर काम केलं, काँग्रेसनेही भरपूर दिलंय। आज भाजपच प्रामाणिक काम करत राहणार असल्याचंही अशोक चव्हाणांनी म्हटलंय। नाना काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले होते, त्यावेळेस नानांनी काय केलं होतं? आम्ही तसं काही केलं नाही। नाना विधिमंडळाचं अधिवेशन चालू असताना नागपूरच्या अधिवेशनाच्या काळात काँग्रेस सोडून भाजपामध्ये गेले होते, त्याचं स्मरण त्यांनी अगोदर करावं आणि नंतर इतरांवर बोलावं। काँग्रेसचा तुम्हाला खूप काही पण तुम्ही बदनाम करायला मी काँग्रेसच्या नेतृत्वाच्या बद्दल कुठेही शब्द बोललेलो नाही। ज्या पक्षात मी राहिलेलो आहे त्या पक्षात मी प्रामाणिकपणे काम अगोदरही केलं आहे, आजही भाजपमध्ये प्रामाणिकपणे काम करत आहे। काँग्रेस पक्षाने मला भरपूर दिलं आहे, मी नाकारत नाही आणि मी सुद्धा काँग्रेस पक्षाकरता भरपूर काम करून यश मिळवून